थंड होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आजपर्यंत मैत्री पाहिली, आता दुश्मनी बघा अशा शब्दात त्यांनी दत्तात्रय भरणे यांना इशारा दिलाय। हे असलं पुढच्या राजकारण माझ्यासारख्याला कळत नाही, माझ्यासारख्याला झेपत नाही, नीट लक्षात घ्या। त्यामुळं त्या समोरच्या सगळ्या लोकांना सांगतो, आजपर्यंत मैत्री पाहिली, आता दुश्मनी बघा। 2029ला दुश्मनी बघा म्हणजे तुम्ही व्यक्तिगत तशी रायवली बघू लागून ते समजू नका। राजकीय दृष्ट्या ही आमची मैत्री ते लोकांनी बघितली। आता राजकीय दृष्टीनं आता दुश्मनी बघा, याचा अर्थ सरळ आहे ना। तर मी त्यांना कट्टर विरोध करणार। त्यांनी केला का नगरपालिकेत मला विरोध? ठेवली का जाण मागच्या काही गोष्टीची? काय होतं 3 निवडणुका? तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही बघितले ना, बोलू शकत नाही तुम्ही। दरम्यान गारटकर यांनी दिलेल्या आव्हानाला दत्ता मामांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी त्याच भाषेत उत्तर दिलंय। जी काय राजकारणामध्ये मतांतर झाली ते इंदापूर शहराच्या आणि संपूर्ण जिल्ह्याच्या समोर आहे। आज गारटकर दादांनी जी काय वक्तव्य केली असतील, त्या वक्तव्यावरून ते निश्चितपणे राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू आणि कोण कोणाचा कायमचा मित्र हा राहत नाही, हे कालच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळालं।